नाशिक महानगरपालिकेची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आज सत्ता संघर्ष आणि राजकीय गणितांपेक्षा वेगळ्याच कारणाने गाजली. बंद दाराआड पडलेले या बिनविरोध निवड होऊनही पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केलेल्या धक्काबुक्कीमुळे महापालिकेत आज हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा निषेध करत नाशिकमधील सर्वच माध्यम प्रतिनिधींनी सुरक्षा रक्षक आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करत निवडणुकीच्या प्रक्रियेवर बहिष्कार घातला. निवडणूक प्रक्रियेची कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना एरवी तत्पर असणाऱ्या मनपा सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी सभागृहात प्रवेश नाकारला. यावेळी केवळ प्रवेशच नाकारला नाही तर काही माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की देखील करण्यात आली. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यमांना अशा प्रकारे रोखल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतापलेल्या पत्रकारांनी तातडीने या घटनेचा निषेध करत निवडणुकीच्या कामकाजावर बहिष्कार घातला. निवडणूक होऊन जाईल जे सदस्य नाही ते आतमध्ये गेलेले आम्ही बाहेर थांबतो ना, सभागृहात सभागृहात नाही जाते, पोर्चमध्ये थांबतो इकडे. निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ऐन वेळेवर दाखल झाल्याने त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माध्यम प्रतिनिधींना पाचारण केले. मात्र झालेल्या घटनेचा निषेध म्हणून सर्वच माध्यम प्रतिनिधींनी आपला बहिष्कार कायम ठेवत परिसरातून काढता पाय घेतला. दरम्यान या सर्व प्रकाराबाबत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पीटीसी अधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे बोट दाखवत हा सर्व प्रकार केवळ गैरसमजातून झाला असून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना योग्य सूचना न मिळाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. लोकशाहीत माध्यमांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही याची ग्वाही देते. दिलेच गेले पाहिजे होतं असं ठाम मत माझं देखील आहे. जे काही स्पष्टीकरण त्यांनी मला दिलेले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मॅडम, याच्यामध्ये तुम्ही असं म्हणत आहात की त्यांची परवानगी नव्हती, ते आलेले नव्हते, मात्र ज्या वेळेला पत्रकार जात होते त्यावेळेला परवानगी नाहीच असं म्हणून सांगण्यात आलं. त्यांनी त्यावेळेला सांगितलं असतं की विचारून सांगतो, तर हा गोंधळ झाला नसता. त्यांचं देखील ट्रेनिंग झालं पाहिजे या विषयामध्ये असं माझं मत आहे आता. कारण प्रत्येकाला वागावं कसं असं सांगण्याची गरज झाली आहे आता. या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासकीय नियोजनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या मनपाच्या उंबरठ्यावर पत्रकारांना धक्काबुक्की होणे हा लोकशाहीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.